एकंदरीत पाहिली तर भुसावळ शहरामध्ये भीमोत्सव आज सुरू झालेला आहे. लाइटिंग लागलेली आहे. काय सांगाल समाज बांधवांना कशी जयंती साजरी करावी घराघरामध्ये? जसं की विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त भुसावळ शहरामध्ये तुम्ही रोषणाई बघत असाल. 15-16 दिवसा अगोदर भुसावळ शहरामध्ये रोषणाई सुरू झालेली आहे. आता भुसावळ शहरामध्ये निळे झेंडे लागतील, भुसावळ शहरामध्ये पताके लागतील आणि भुसावळ शहरामध्ये खूप चांगल्या पद्धतीने असं मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये हे भुसावळ शहरामध्ये सर्वात सुंदर विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निघत असते. आणि भुसावळ शहर वासियांकरता एवढंच म्हणायचं आहे मला की आपल्याला जयंती खूप शांत पद्धतीने एकदम छान पद्धतीने आपल्या भुसावळ शहरामध्ये जयंती काढायचं आहे, जेणेकरून कोणत्या प्रकारचा गालबोट लागणार नाही. आणि मला विश्वास आहे की माझ्या भुसावळ शहरवासी जे आहेत, जेही लोक आहेत, म्हणजे जितकेही समिती अध्यक्ष राहतील भुसावळ शहरातील खूप चांगल्या पद्धतीने जयंती काढतील आणि खूप सुंदर पद्धतीने जयंती काढतील. आणि विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा एक मॅसेज जयंतीच्या माध्यमातून निघेल असं मला त्यांच्यापासून अपेक्षा आहे. आणि मी सर्वांना विनंती करेल की विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका समाजाचे नसून सर्व समाज बांधवांचे आहेत. सर्व भारतातील देशवासियांकरता खूप चांगलं त्यांनी कामं केले. तर विनंती करतो की वाडावाडातून नव्हे तर घराघरातून विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची भुसावळ शहरातून जयंती साजरी व्हावी अशी मला अपेक्षा आहे.